आज आपण बघणार आहोत वेळेचे महत्व काय. टाइम इज मनी हे आपण नेहमी म्हणत असतो, हे तुम्ही ऐकलं असेलच. खरोखरच वेळ ही आपल्याजवळ असलेली सर्वात महत्वाची गोष्ट आहे. गेलेले सुख, गेलेला पैसा परत येऊ शकतो, पण गेलेली वेळ कधीच नाही. ती मात्र काही केल्या परत येऊ शकत नाही. तरी देखील आपल्यापैकी किती जण आपल्याकडे उपलब्ध असलेल्या वेळेचा पुरेपूर वापर करतात? आपल्यापैकी बहुतेकांना वेळ व्यवस्थापन करता येत नाही किंवा वेळ व्यवस्थापन नावाची काही गोष्ट असते, ही शिकवावी लागते हे आपणच गृहीत धरत नाही. व्यावसायिक यशासाठी, कोणत्याही यशासाठी व्यवस्थापन आवश्यक असते, अन्यथा मेहनत करूनही हाती काहीच लागत नाही. वेळ न दडवता टाइम मॅनेजमेंट कसं करायचं हे प्रत्येकाने शिकून घ्यायलाच हवं. खालील मुद्द्यांवर थोडासा विचार करा. तुम्ही चंचल मनोवृत्तीचे आहात का? काम करताना सभोवताली होणाऱ्या गोष्टींनी तुम्ही सहज डिस्ट्रॅक्ट होता का? कामाची चालढकल करण्याची तुमची सवय आहे का? आजचे काम उद्यावर ढकलणे, कामाची टाळाटाळ करणे असे तुमच्या हातून घडते का? आवाक्यापेक्षा जास्त काम स्वतःवर ओढवून घ्यायची सवय आहे का? नाही म्हणताच येत नाही. सगळी कामं मीच करीन असा तुमचा अट्टहास असतो का? कामासाठी आवश्यक असणारे ज्ञान, स्किल तुमच्या जवळ आहे का? असे प्रश्न तुम्ही स्वतःला एकदा नक्की विचारून बघा. बऱ्याच वेळा आपण अनावश्यक कामांमध्ये इतके गुरफटून जातो की आपली महत्वाची कामे राहून जातात. आपले लक्ष विचलित करणारे आजचे दोन गुन्हेगार म्हणजे फोन आणि इंटरनेट. अनेकदा आपल्याला सतत सतत मोबाईल चेक करायची सवय असते. त्यामध्ये आपण सतत इतका वेळ घालवत असतो की ते आपल्यालाही कळत नाही. जर तुम्ही सतत सतत मोबाईल पाहत असाल, इंटरनेट वापरत असाल, तर तुम्हाला त्यात बदल करायला पाहिजे. यावर एक उपाय म्हणजे तुमच्या फोनचा वापर तुम्ही फक्त तुमच्या कामासाठीच करा. कारण आजच्या मोबाईल युगात आपण दिवसभरातील किती वेळ फोनवर बोलण्यात, चॅटिंग करण्यात किंवा इंटरनेट वापरण्यात घालवतो हे विचार करण्याजोगे आहे. यातील किती फोन खरोखर महत्वाचे होते विचार करा. यातील किती चॅटिंग, यातील किती इंटरनेटचा वापर हे तुमच्या कामाचा होता याचा नक्की एकदा विचार करा. याच वेळेत आपल्याला एखादे काम हातावेगळे करता आले नसते का हे ठरवा. या सगळ्या कारणांमुळे कामाचे प्लॅनिंगच नसल्याचे वेळ व्यवस्थापन करणे आपल्याला कठीण जाते. पण वेळेचे गणित आखायला तर हवेच. सर्वात महत्वाचे आहे प्लॅनिंग, वेळ काढणे. दिवसभराचे प्लॅनिंग करण्यासाठी 10 मिनिटे रोज वेळ द्या. ठरवा, अंमलबजावणी करा. आठवड्याचे प्लॅनिंग करण्याचा आठवड्यातून अर्धा तास जर तुम्ही काढलात तर तुमचा आठवडा सुरळीत जाण्यास मदत होईल. त्यासाठी प्लॅनरचा उपयोग करा. ध्येय मांडा. आयुष्यात ध्येय असल्यास काहीतरी साध्य करता येते. ध्येयातून कामाला दिशा मिळते, उत्साह वाढतो व कमी वेळात जास्त गोष्टी आपण करू शकतो. तुमच्या प्लॅनिंगमध्ये लवचिकता ठेवा. अचानक होणारे अडथळे, अडचणी हे प्लॅनिंग करताना कामातील अपरिहार्य भाग आहेत हे लक्षात ठेवा. विचार करा, त्याची तयारी ठेवा. वेळेचे योग्य व्यवस्थापन केल्यास तुमची कामे कशी भराभर आटोक्यात येऊ लागतील ते पाहून तुम्हालाच आश्चर्य वाटेल. आपण या 24 तासात बरेच काही करू शकतो, पण त्यासाठी आपल्याला तासांची योग्य विभागणी करता यायलाच हवी. म्हणूनच कामामध्ये केलेली चालढकल, आजचं काम उद्यावर ढकलणं हे सगळ्या गोष्टी बंद करा. कारण आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट पुन्हा मिळवू शकता तुम्ही. पैसा आज ना उद्या तुम्ही मिळवू शकता, पण गेलेली वेळ परत कधीच येऊ शकत नाही. जर तुम्ही वेळेचे व्यवस्थापन व्यवस्थितरित्या केले तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळणाऱ्या यशापासून कोणीच दूर करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक क्षण महत्वाचा आहे, प्रत्येक वेळ महत्वाची आहे, या गोष्टीत तुम्ही लक्षात ठेवा. आजवर जी लोक यशस्वी झाली आहेत त्यांनी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा वेळ कधीच वाया घालवलेला नाही. म्हणूनच आजपासून आणि आत्तापासूनच तुम्ही ठरवा की तुम्ही तुमच्या 24 तासाचं विभाजन कसे कराल व तुम्ही तुमच्या वेळेचे नियोजन कसे कराल. कारण या 24 तासात जे काही तुम्ही नियोजन कराल त्याचा परिणाम उद्याच्या 24 तासांवर होणार आहे. असे करत करत वर्षानुवर्ष तुम्ही घेतलेल्या कष्टाचे चीज एक दिवस नक्कीच होईल. त्यामुळे
तुम्ही वेळेचे नीट व्यवस्थापन करा. धन्यवाद.